नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे डीए वाढीबाबत। तर महागाई भत्ता वाढीमध्ये कधी तुम्हाला लाभ होऊ शकतो या संबंधाने हे वृत्त आहे। तर आत्ताच पटकन वृत्त बघा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। सर्वप्रथम सर्वांना होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर आता लॉटरी लागणार आहे। केंद्रातील मोदी सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा सुखद धक्का बसणार आहे। लवकरच सरकार प्रलंबित डीए थकबाकी खात्यात जमा करेल, ही एक मोठी भेट असेल असे मानले जात आहे। मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार असून या सर्वांसाठी बूस्टर डोस सारखा सिद्ध होईल। याशिवाय असे मानले जात आहे की फिटमेंट फॅक्टर देखील वाढवला जाऊ शकतो, जो एखाद्या मोठ्या भेटवस्तूसारखा असेल। यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल, ज्यामुळे सर्वांना मोठी मदत मिळेल। सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे। डीएची थकबाकी कधी आणि किती काळासाठी मिळणार याबाबतची चर्चा जाणून घ्या। लोकसभा निवडणुकीमुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली असून त्यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीसह भेट देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे। लवकरच सरकार प्रलंबित डीएची थकबाकी खात्यात हस्तांतरित करू शकते, ही एक मोठी भेट असेल। 18 महिन्याची रक्कम सरकार पाठवणार आहे। 1 कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। तर केंद्र सरकारने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत डीए थकबाकीचे पैसे पाठवले होते, त्यामुळे ते कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान मानले जातात। अर्थात कोरोनामध्ये झालेली जी डीए थकबाकी आपली राहिलेली होती ती आता डीए थकबाकी मिळू शकते, पहिले केंद्रीय कर्मचाऱ्यांना नंतर राज्य कर्मचाऱ्यांना। ही बातमी तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून नक्की लिहा। जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। चला परत भेटूया अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।